स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आता एसटी बसच्या माफक दरात करा मनसुक्त देवदर्शन। श्री स्वामी समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स विटा। प्रत्येक गुरुवार श्री स्वामी समर्थ दर्शन अक्कलकोट। प्रत्येक शुक्रवार आई तुळजाभवानी दर्शन तुळजापूर। प्रत्येक रविवार दख्खनचा राजा श्री ज्योतिबा व श्री महालक्ष्मी दर्शन कोल्हापूर। कौटुंबिक आणि व्यावसायिक सहली, लग्न समारंभ आणि कौटुंबिक सोहळे, एअरपोर्ट पिकअप आणि ड्रॉप सुविधा, अत्यंत सुरक्षित आणि विश्वासू प्रवास। आजच संपर्क करा 75 17 73 29 99। भाड्याने देणे आहे। सद्गुरू हॉस्पिटल, सावरकरनगर, विटाला लागून 5000 स्क्वेअर फूट कमर्शियल जागा मेडिकलसह हॉस्पिटल किंवा तत्सम कारणासाठी भाड्याने देणे आहे। संपर्क 98 22 53 68 82। तुमच्या घरामध्ये एखादा रुग्ण असेल तर त्याची काळजी घेण्यासाठी सहयोग नर्सिंग सेंटर या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। हे नेमकं चालतं काय, याचं कार्य काय, याचं उद्घाटन आज झालेलं आहे। हे पाहण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहेत। शैलजा मॅडम आपल्यासोबत आहेत। मॅडम, तुमचं पहिल्यांदा अभिनंदन। आज तुम्ही या रुग्णांचा सेवा देण्यासाठी या ठिकाणी सेंटर सुरू केलं, काय नेमकं याचं वैशिष्ट्य आहे सांगा। शोभा इंदू मेमोरियल फाउंडेशन मुंबई याच्या माध्यमातून आपण सांगलीतलं पहिलं सहयोग नर्सिंग आणि पॅलेटिव्ह केअर सेंटर सुरू केलेलं आहे। तर पॅलेटिव्हचा मुळात अर्थच असा आहे की जेव्हा आपल्या घरात रुग्ण असतो, विशेषतः अंथरुणाला असलेले रुग्ण असतात, कॅन्सर किंवा पॅरालिसिससारखे दुर्धर आजारातले रुग्ण असतात, ह्यांची आपल्याला काळजी कशी घ्यायची। कारण रुग्णालयात सगळे उपचार आपल्याला मिळत असतात, परंतु रुग्ण घरी आल्यानंतर काय, कधी नाकातली नळी असते, कधी लघवीची नळी असते किंवा खाण्याच्या अडचणी असतात, किंवा कॅन्सर झाल्यानंतर केमो किंवा रेडिएशन करून जेव्हा रुग्ण घरी येतो तेव्हा खूप दुष्परिणाम त्याचे दिसत असतात, ताप, उलटी किंवा जुलाब लागणं ह्या प्रकारे। तर ह्यांना घरी कसं मॅनेज करायचं हे मेन उद्देश आपल्या संस्थेच्या या सेंटरचा आहे। तर आपल्या सेंटरच्या माध्यमातून आपल्याला घरी नर्सिंग सेवा ही पूर्णपणे पुरवली जाते। त्या नर्सिंग सेवेसोबतच रुग्णांचं समुपदेशन करून मानसिकरित्या आजारासोबत लढण्याचं बळ वाढवणं, आणि केवळ रुग्णांचंच नाही तर नातेवाईकांनासुद्धा यातून बाहेर कसं काढता येईल। कारण आपल्याला माहिती आहे की कॅन्सर किंवा पॅरालिसिससारखा आजार असा आहे की ज्याच्यासोबत रुग्णासोबतच अख्खं कुटुंब ह्याच्यासोबत फरफटत चाललेलं असतं। म्हणजे जी काही पूर्ण आपली जी हे असते कार्यकाल हा काही अगदी 1-2 दिवसाचा नसतो, हा जवळपास 6 महिने किंवा वर्षभराचा काळ असतो। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सोबत राहणारी माणसं हवी असतात जी आपल्याला कायम आधार देतील, आणि ही आधार आपल्याला या सेंटरच्या माध्यमातून मिळतो। कुठल्याही प्रकारचं ड्रेसिंग असू देत, मी जसं म्हटलं की नाकातली नळी किंवा इतर ज्या काही सेवा आहेत नर्सिंग रिलेटेड त्या आपण सगळ्या पुरवतो या माध्यमातून। आणि विशेष म्हणजे की घरी येऊन आपल्याला ही सगळी नर्सिंग सेवा दिली जाते। त्यामुळे कॅन्सर झाल्यानंतर किंवा पॅरालिसिस झाल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला रुग्णालयात जायला लागू नये, कारण रुग्णाला नेणं ही काही खूप सोपी गोष्ट नाही। तुम्हाला एक गाडी लागते, सोबत एक माणूस लागतो आणि त्यासोबत अख्खा दिवस तुमचा जातो। मग ह्याच्याऐवजी जर आपल्याला सेवा घरापर्यंत मिळाली तर नातेवाईकांनाही सोपं होतं आणि रुग्णालासुद्धा अगदीच कमी वेळेमध्ये सगळ्या सेवा सुविधा अगदी अति काही काळजीचं कारण असलं तरीसुद्धा आपण घेतो। आणि दुसरं या सेवेचं विशेष म्हणजे की आपण कॅन्सर असेल तर त्यांच्या जे काही कन्सल्टिंग डॉक्टर आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण त्यांचा सल्ला ई फोनद्वारे आपण घेतो, आणि त्यांच्याद्वारे आपण त्यांना पूर्ण औषधं असतील किंवा बाकी जे काही उपचार इथल्या इथे करायचे असतील ते आपण करून देतो। त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अशी सेंटर मुंबई, पुणे शहरांमध्ये उपलब्ध आहेत, परंतु ग्रामीण भागात नाही आहेत, आणि ग्रामीण भागात ही सेवा आपण आत्ता सुरू केलेली आहे। तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचायला आम्हाला मदत करा। जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत जर का आम्ही पोहोचू शकलो तर त्या माध्यमातून आपल्याला सेवाही जास्तीत जास्त देता येईल। दुसरं एक आव्हान मला तुमच्या माध्यमातून करावंसं वाटतं की मेमोरियल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अगदी गरजू रुग्ण असतील, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील, त्यांनासुद्धा ह्या सेवा पुरवतो। अगदी कमी पैशात किंवा काही वेळ लागली तर मोफतसुद्धा ह्या सेवा दिल्या जातात। त्यासाठी आपल्याला आर्थिक स्वरूपाचं बळही हवं आहे। तर हे आर्थिक स्वरूपाचं बळ जर का आपल्याला आपल्याच समाजातून मिळालं तर हे काम पुढे नेण्यासाठी अधिक मदत होईल। आता विटा शहरामध्ये आपण हे सेंटर सुरू केलेलं आहे, आपलं कार्यक्षेत्र कसं असणार आहे? कारण आता परिसरातील ग्रामीण भागातील अनेक रुग्ण आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकता, कसं असणार? आत्ता आपण जवळपास आपलं उद्घाटन जरी आत्ता झालं तरी 6 महिन्यापासून आम्ही आधीच काम करायला सुरुवात केलेलीच आहे। आम्ही जवळपास 20पेक्षा जास्त रुग्णांना आत्ता सेवा देतच आहोत। तर त्याच्यामध्ये विटा शहरातले तर रुग्ण आहेतच, परंतु कडेगाव तालुका असेल, आपला खानापूर तालुक्यामध्ये अगदी बिवघाट करंजेपर्यंत असेल, इकडे खंबाळ्यापर्यंत असेल, वलखटपर्यंत असेल, आपण वेगवेगळ्या गावांमध्ये आपला स्टाफ जातो आणि पूर्ण सेवा देतो। ह्याच्यात
जसं की घरी जाऊन देण्याची सेवा आहे तसं 24 ताससाठी जर नर्सिंग सेवा लागत असेल किंवा 12 तासासाठी नर्सिंग सेवा केअरटेकरसारखं लागत असेल ती सेवासुद्धा आपल्या माध्यमातून पुरवली जाते. त्यामुळे फक्त विटा शहर नाही तर खानापूर पूर्ण तालुका आपला ह्या अंतर्गत कव्हर करण्याचा विचार चालूच आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं विट्यासारख्या ठिकाणी सहयोग या नावाने सेंटर जे सुरू करण्यात आलेलं आहे त्या माध्यमातून रुग्णांना घरी सेवा दिली जाईल आणि एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम विटा शहरामध्ये या निमित्तानं सुरू करण्यात आलेला आहे. कॅमेरामन अजितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा